नमस्कार मित्रांनो, सागर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं परत सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत प्रयागराज मध्ये आपण आलो आहोत आणि प्रयागराज मध्ये महाराष्ट्र भक्त जे लोक आले आहेत ते मिरज मधून आले, सांगली जिल्हा मिरज तालुक्यातून। त्यांनी इथे येऊन सेवाभाव दिलेला आहे आणि तेही त्यांनी अन्नदान सेवा दिली आहे। ती किती दिवस दिली आहे, त्यांनी त्याचं नियोजन कसं केलं, इतका मोठा भक्तिभाव जो आहे तो आपल्या महाराष्ट्रातून सांगली जिल्ह्यातून यूपी मध्ये येऊन भक्तिभावाची जी गंगा वाहिलेली आहे, जे अन्नदानाचं इथं वाहिलेलं आहे, ते कशा प्रकारे आपण ते पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपण जाऊया त्यांच्याजवळ। नमस्कार दादा। नमस्ते। हर हर गंगे, हर हर गंगे। दादा कुठून आलात आपण? आम्ही सगळे सांगलीतल्या महाराष्ट्रातील जे सांगली जिल्हा आहे तिथून मिरज तालुक्यातून आलेलो आहोत। मिरजेमध्ये एक बालाजी मंदिर आहे आणि शिवप्रतिष्ठानचा आपला एक मोठी संघटना आहे हिंदुत्वादी काम करणारी। शिवप्रतिष्ठानचे सगळे गोरक्षक आणि बालाजी मंदिराचे महाराज यांच्याकडून आपण मिरजेतून इथं आलेलो आहोत। आपण दर कुंभला येत असतो। हा आमचा 6वा कुंभमेळा आहे आणि या कुंभमेळ्या निमित्त आपण यावर्षी रोज सकाळी साधारण 1000 लोकांना, 1000 ते 1200 लोकांना नाश्ता प्रसाद आणि संध्याकाळी 1000 ते 3000 लोकांना मोठा प्रसाद म्हणजे जेवण प्रसाद, आपण फुल जेवण प्रसाद देतो आपण। दादा तुम्ही 10-12 दिवस जी सेवा देता इथं लोकांसाठी, लोकांचा प्रतिसाद इथला कसा आहे? आता कारण आपण महाराष्ट्रातून आलोय, इथं यूपीची लोक तर सगळेच मठ आणि सगळेच आखाडे देतात, कुणाला आम्ही नावं ठेवणार नाही। मात्र चांगल्या क्वालिटीचा एकदम उत्कृष्ट प्रकारचा आपण भोजन प्रसाद बनतो, तो आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। नाहीतर लोक येणार आहेत, खाणार आहेत, पातळ पाणी केले, वरण केले, भात वाढलाय, कच्च्या पोळ्या काढल्यात, असला आम्ही धंदा करत नाही। आपण सेवाभाव वृत्तीनं आपण जे खातो तेच आपण लोकांना प्रसाद वाटतो। आता दादा तुम्ही महाराष्ट्रातून आला, महाराष्ट्रातून आल्यानंतर तुम्ही हे नियोजन कसं केलं? म्हणजे आता इथं लोक सुद्धा पाहिजेत, तुम्हाला इतकी सेवा द्यायची, 1000-1200 लोकांचं तुम्ही जेवण अन्नदान करताय, मग तुमच्या मागे टीम असेल वगैरे, ते नियोजन कसं केलं? आता आम्ही सगळेजण आम्ही इस्कॉनशी संलग्न आहोत, त्यामुळे इस्कॉन मधले जे काही प्रसाद बनवणारे 1-2-3 आमचे जवळचे भक्त आहेत ते सगळे आलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट, आमचे सगळे धारकरी आणि गोरक्षक जे बालाजी मंदिरात येतात, रोज दर्शनासाठी येतात, जे भक्त आहेत, आणि आपले भागवताचार्य स्वामी जे आहेत, चिडगुपकरांचं जे मंदिर आहे त्या मंदिरात रोज भाविक येत असतात। आणि आमचा जो सगळा भक्त समुदाय आहे तो सगळा इथं सेवा करण्यासाठी किमान 60 ते 70 जण आपण इथे आलेलो आहोत। म्हणजे 60-70 लोकांची तुमची वैयक्तिक सोय असून तुम्ही जनतेची सोय करताय। खरं तर महाराष्ट्रातून लोक येऊन इतकं भक्तिभाव मनाने इतका मोठा प्रसाद, दादा किती दिवस झाला तुम्ही हा चालू केलाय प्रसाद? 13-14 दिवस झाले आपण इथं येऊन, आता आज 13वा दिवस आहे। 13वा दिवस आहे। 13 दिवस भक्तिभावाने ते सर्व करतायत। आता दादा तुम्हाला अजून एक असा प्रश्न की तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला अशा काही अडचणी आल्या का? टेंटचं वगैरे असं काय, सगळ्या सुविधा इथल्या कशा आहेत? महाराष्ट्रातून आपण आलोय, इथं आपले इथले मुख्यमंत्री योगीजींनी अशी उत्कृष्ट सुविधा दिलेली आहे की काय त्यात कल्पनाच करणार नाही आपण, की आपल्याला कुठल्याही गोष्टीची तासदा करावी लागत नाही। संडास बाथरूम असेल, पाणी असेल, पिण्याचं टेंट असेल, सगळी व्यवस्था पुरवलेली आहे। आणि येण्याच्या अगोदरच आम्ही 1-2 महिने आधीच इथले टेंट, तंबू सगळे बुक केलेले होते। आणि तुम्ही हे काम करताय त्यामुळे आम्ही महाराष्ट्र असून आम्हालाही आनंद झाला, आम्हालाही अभिमान वाटला। हर गंगे, हर महादेव, प्रयागराज महाराज की जय, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। दादा आता तुम्ही इथं आल्यानंतर आम्ही बघितलं भक्तिभावानं लोक वगैरे येतात, इतकी मोठी तुमची संघटना, इतकी मोठी तुमची टीम आहे, तर हे वेगवेगळ्या संघटनेच्या यामध्ये किती संघटना सुटले गेले? आम्ही सगळे मुळात बालाजी भक्त आहोत आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आम्ही सगळे शिवप्रतिष्ठानचे आदरणीय गुरुवर्य भिडे गुरुजींचे धारकरी आहोत आणि गोरक्षा करणारी आमची एक मोठी म्हणजे टीम आहे। आणि ते सगळे गोरक्षक पण इथं आलेले आहेत आणि सगळे धारकरी आम्ही मोहीम तोंडावर असताना सुद्धा एक 5-6 दिवसासाठी म्हणून काही कार्यकर्ते सेवा देण्यासाठी इथं आलेले आहेत। महाराष्ट्रात शिवप्रतिष्ठानचं नाव घेतलं की मोहीम वगैरे पण असते, आता मोहीम फेब्रुवारी महिन्यात आहे, मग त्याचं नियोजन तुमचं कसं इथून जाऊन? आता आम्ही तुर्तास 3 तारखेनंतर लगेच आम्ही प्रस्थान करणार आहोत मिरजेसाठी, मोहिमेच्या तयारीसाठी। मोहिमेची तयारी करून आम्ही इथे आलेलो आहोत आणि गेल्या लगेच आम्ही मोहिमेत सहभागी होत आहोत। धन्यवाद दादा, धन्यवाद। तुमच्या आरोग्याविषयी काही प्रश्न विचारतो? हो, विचारा। दादा कसं वाटतं तुम्हाला, प्रयागराजचं वातावरण कसं वाटलं इथलं? प्रयागराज हे सगळ्या तीर्थातलं एक प्रयागराज आहे आणि योगीजींनी इतकी उत्कृष्ट व्यवस्था केलेली आहे की कोणताही माणूस हा अन्नाशिवाय इथं जगणार नाही असं नाही। इथं अन्नदान हे महत्वाचं मानलं जातं। इथं दान केलेलं हे पूर्वापार चालत आलेलं दान आहे आणि त्यासाठी लोक एक महिना 40 दिवस इथं राहिलेले आहेत।
41 दिवस राहिलेले आहेत आणि आमचे शिवप्रतिष्ठानचे धारकरी पण नेहमी येतात. 12 वर्षापूर्वी पण आम्ही आलेलो होतो इथे आणि आता बघितलं तर इतकी उत्कृष्ट व्यवस्था केलेली आहे. स्वच्छता तर लगेचच केली जाते आणि असं नियोजन हे उत्कृष्ट आहे आणि हे जग सगळं पाहत आहे. दादा तुम्ही वयस्कर दिसताय, इतकं वय असून तुम्ही आलाय प्रयागराजला, इथलं वातावरण, इथली थंडी, महाराष्ट्रातली थंडी, याबद्दल काय सांगाल तुम्ही? तील वातावरण एकदम फर्स्ट क्लास आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे आजपर्यंत मी बघितलं बऱ्याच वर्षाचं नियोजन, तिथील नियोजन एकदम उत्कृष्ट आहे. सेवा आहे, संरक्षण आहे, सगळ्या गोष्टी आहेत, कुठल्याही काही कमी नाहीये. तुम्ही कुठून आला? मी आळतेहून हातकणंगले म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातून आलो. कोल्हापूर जिल्ह्यात आहे. तुम्ही यांच्याशी जोडले गेला? हो, येता रेल्वेशी मी यांच्याशी जोडलो गेलो. बरोबर. तुमची आणि यांची भेट कशी झाली? कसं जोडले गेला तुम्ही यांच्याशी? मी एका डब्यामध्ये होतो आणि यांचं चाललं होतं की कसं जायचं, काय जायचं. मी म्हटलं मी एकटाच आहे, मला म्हटलं कोण नाही म्हणण्यापेक्षा म्हटलं तुमच्यात सामावून घ्या म्हणलं. हे म्हटलं सामावून घेतो आम्ही, चला आमच्याबरोबर चला. मी 2 दिवस राहणारा माणूस आज यांच्याबरोबर मी 15 दिवस आहे. बरं दादा, तुम्ही म्हणजे त्यांनी जसं सांगितलं की मी फक्त ट्रेन मध्ये गाठ पडलो, म्हणजे तुम्ही अन्नदान करताय, त्यापेक्षा तुम्ही माणसांना जोडून सुद्धा घेऊन येतं, त्याबद्दल काय सांगाल? नाही, काका 1 दिवसासाठीच आले होते. ऍक्च्युली 1 दिवस आंघोळ करायचे निघून जायचं. मग काका आमच्यात आले तसं आमच्यात रुळले गेले आणि आम्ही जी सगळी सेवा करतोय, सकाळचा नाश्ता सेवा, संध्याकाळचा जेवण प्रसाद, जेवणाचा जो मोठा प्रसाद असतो, भात आमटी आणि गोड काय तर पदार्थ, काका सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्या सेवेत सहभागी असतात. तरुणांना पण लाजवेल अशी सेवा काका करतात. काकांची एनर्जी बघून वाटते, कारण इतके थंडी, आम्ही स्वेटर घातले पण काका टी शर्ट वरती येत. आणि आपण सगळे गुरुजींशी जोडलेले आहोत. पण आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडेंचं आपण डिजिटल इथं लावलेलं आहे आणि बाजूला भागवताचार्य स्वामीजी आणि बालाजी मंदिरचं पण डिजिटल इथं लावलेलं आहे. दादा तुम्ही इथे इतक्या दिवस झाला आहे, त्यामुळे जे मौनी अमावस्येला जी काही घटना घडली चेंगराचेंगरीची, त्याबद्दल काय सांगाल? तुम्ही ती पाहिली घटना किंवा त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? सगळ्यात महत्वाचं, हा महाकुंभ तर आहेच, मात्र हे महापर्व सुद्धा आहे. याची पूर्ण जगभर ऍडव्हर्टाईज झाली होती. प्रशासनाला सुद्धा अंदाज होता की नेहमीच्या पर्वपेक्षा सुद्धा दुप्पट लोक येतील म्हणून. एरवी 20-22 पूल असतात, मात्र यावर्षी किमान 40 पेक्षा जास्त पूल बनवलेले आहेत. लोकांची येण्या जाण्याची व्यवस्था म्हणजे वन वे चांगला केलेला आहे. जायचा मार्ग वेगळा, यायचा मार्ग वेगळा. आणि संगमावर सुद्धा शाही स्नानाच्या जाण्याची लोकांची व्यवस्था, येण्याची व्यवस्था ही सगळी केलेली असताना प्रशासनानं आपल्या काही लोकांच्या अति उतावळीपणामुळे आणि पोलीस प्रशासनानं घालून दिलेले नियम अटी मोडल्यामुळे ही घटना घडलेली आहे. या घटनेमध्ये आम्ही जे बघून आलो, त्या दिवशी घटना घडल्यानंतर आम्ही ताबडतोब सगळी गँग आमची मदत कार्यासाठी म्हणून आम्ही तिथं पोहोचलो होतो. मात्र तिथं असं लक्षात आलं की बॅरिकेड लावलेले तोडून झोपलेल्या लोकांना तोडवून लोक गेले म्हणून ही घटना घडली. त्यात योगीजींची आणि प्रशासनाची कुठलीच चूक नाहीये. सोशल मीडियाला योगीजींच्या विरोधात काहीतरी मुद्दा व्हावा होता. मग असं सुद्धा वाटतंय की ही घटना विरोधकांनी सुद्धा घडवलेली असू शकते योगीजींचं नाव खराब करण्यासाठी. आणि त्या दिवशी ही घटना घडल्यानंतर आम्ही सगळे संगमावर अडकलेलो होतो. तिथं काय दुर्घटनाग्रस्त असेल तर तिथं काय तर सहकार्य करण्यासाठी आम्ही गेलो होतो. आता आम्ही त्या दिवशी अन्नदान आम्ही केलंच नाही. त्या लोकांना श्रद्धांजली म्हणून आम्ही थांबलो आणि संध्याकाळी मग आम्ही प्रसाद वाटप केलं. गरम गरम किती दिवस झाला प्रयागराजमध्ये येऊन इथं सेवा देताय वगैरे? थोडा प्रसाद दीजिए. गरम गरम 13 दिवस झाले, आज 13वा दिवस आहे. रोज आम्ही महाप्रसाद द्यायची व्यवस्था करतो. काय वाटते, हा आनंद काय आहे प्रसाद देण्याचा? हे अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दानच आहे आणि ह्याच्यामध्ये काही नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये एवढ्या परिस्थितीमध्ये आम्हाला कधीच काही कमी जाणवलं नाही, कुठलीच कमतरता जाणवली नाही. अगदी सगळे व्यवस्थित होते आणि हजारो लोक आज प्रसाद घेऊन जातात. हाच आनंद आहे. तुम्ही कसं आला? काय तुम्हाला येताना काही अडचणी आल्या किंवा काय? आम्हाला काही अडचणी आल्या नाही, कारण योगीजीने अगदी व्यवस्था चांगली केलेली आहे. रेल्वे एकावर एक जास्त रेल्वे सोडलेले आहेत, यायची काही अडचण झालेली नाही. आम्ही ह्याच्या अगोदर 2012ला मी इथं कुंभमेळ्याला आलो होतो, परंतु त्यावेळेच्या सुविधेपेक्षा आताच्या सुविधेमध्ये 100% फरक आहे. आता तुम्ही तुमचे जे महाराज आहेत, विनायकदादा महाराज आहेत, त्यांच्या महाराजांशी तुम्ही किती दिवस झाला जोडले गेले आहात? त्यांच्या संघ आम्ही किमान एक 15-20 वर्ष झाली तरी आम्ही त्यांच्या संघ आहे. आता कुंभमेळा जो होतो दरवर्षी होतो, म्हणजे 12 वर्षानंतर होतोय, असे कुंभमेळा किती केले तुम्ही महाराजांसोबत? माझा आता त्यांच्या संघ 4था कुंभमेळा आहे. 4था कुंभमेळा? अरे बापरे, वा वा वा. चला बघूया पुढे. आता जे काही अन्नदान चालू आहे त्यांना विचारा,
काय वाटतंय, आनंद कसा वाटतोय? महाराष्ट्रातून येतोय येऊन तुम्ही ही सेवा देताय, इतकी मोठी सेवा देताय. महाराष्ट्रातून इथे येऊन सेवा करण्यात खूप आनंद वाटत आहे. निस्वार्थ भावने आम्ही सेवा करतो. विनायकदांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थितपणे आमचं दररोजची सेवा चालू आहे अविरतपणे. सकाळी नाश्त्याची सेवा, संध्याकाळी जेवणाची सेवा, व्यवस्थितपणे अन्नदान चालू आहे इथे. विनायक महाराज जे आहेत तुमचे, महाराजांशी तुम्ही किती दिवस झाला जोडले गेले आहात? मी विनायकदांशी एक 6 वर्ष झालं जोडलो गेलो आहे. विनायकदांची कामांशी आम्ही स्फूर्ती घेऊन काम करतो. बरं, त्यांच्या कामाबद्दल थोडं सांगा. त्यांचं काम उत्कृष्ट आहे. गोरक्षणात ते अविरतपणे काम करत असतात. शिवप्रतिष्ठानचे ते कार्यवाह आहेत मिरज तालुक्याचे. हिंदुत्वाचे बुलंद आवाज आहेत विनायकदा. दादा कसं वाटतंय, काय आनंद काय मिळतोय सेवाभाव देण्यात, हा अन्नदान करण्यात? खूप आनंद वाटतोय. विनायकदाशी एक कम से कम म्हणजे माझा जन्म झाल्यापासून मी त्यांच्याशी जुडलेलो आहे. म्हणजे माझा आत्तेभाऊ आहे तो. बरं, अशी ही सेवा चालू आहे कुंभमेळ्यात. माझा हा दुसरा कुंभमेळा आहे आणि गेल्या अर्ध कुंभला पण होतो आणि आता महापर्वला पण आहे. काही अडचणी वगैरे येतात का तुम्हाला प्रयागराज मध्ये आल्यानंतर? कारण वातावरण चेंज आहे म्हणा किंवा इथलं प्रशासन वेगळं आहे, इथल्या सुविधा कशा आहेत? नाही, अडचणीचा काय प्रश्न येत नाही. थंडी पण आहे खूपच, पण ब्लँकेट वगैरे सर्व खूप योगीजींनी कृपा केली आहे तेवढी. बरं. इथे जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेबद्दल काय सांगाल तुम्ही? कुंभमेळ्याच्या व्यवस्थेबद्दल अति सर्वोत्तम योगीजींनी व्यवस्था केलेली आहे. लोकांच्या राहण्याची व्यवस्था चांगली केलेली आहे. खाण्यापिण्याची म्हणा, बाकीची स्नानाची व्यवस्था असू दे, टॉयलेटची व्यवस्था असू दे, साफसफाई असू दे, प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथं आहे. सफाई कर्मचारी जे आहेत ते त्यांचं काम पूर्णपणे व्यवस्थित बजावत आहेत. वेळच्या वेळी स्वच्छतेसाठी येतात. सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम स्वच्छता केली जाते रस्त्यांची. परत बाकी म्हणाल तर गंगा स्नान, जे स्नान घाट बनवलेले आहेत तिथं तर प्रत्येक ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था चांगली केलेली आहे. मार्ग जे बनवलेले आहेत ते रुंद मोठ्या प्रमाणात, म्हणजे रस्त्यांची रुंदी जी आहे ती भरपूर मोठी केलेली आहे. जवळजवळ सगळ्याच बाबतीत योगीजींनी व्यवस्था ही कुंभमेळ्यात चांगली केलेली आहे. बरं, तुम्ही इथली व्यवस्था बघितली, काल जे काही न्यूजवरती आलं चेंगराचेंगरी वगैरे, याबद्दल काय सांगाल? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही इथं होता म्हणून आम्ही तुम्हाला हा विचारतोय प्रश्न. काल चेंगराचेंगरी झाली ती हे गोंधळामुळे झाली, अफव्यामुळे झाली. ती काही मुद्दामून झाली नाही. प्रत्येक साधू संतांनी त्यांच्या पद्धतीने योग्य निर्णय घेतला. स्नान रद्द करून योगीजींच्या व्यवस्थेत काहीच चूक नाही. योगीजींची व्यवस्था एकदम उत्स्फूर्त. आम्ही संध्याकाळी ते नियोजन पाहण्यासाठी गेलो. तिथं ज्या ठिकाणी जी गोंधळ झाली त्या ठिकाणी पूर्ण स्वच्छता होती. पूर्ण सगळं वातावरण असं अनुकूल होतं. जे योगीजींनी यंत्रणा लावली आहे ती उत्कृष्ट लावलेली आहे. ते त्वरित लगे ऍक्शन घेऊन त्वरित तिथे सगळे स्वच्छता म्हणा किंवा शौचालय नीट ठेवणे, रस्ते व्यवस्थित ठेवणे, हे उत्कृष्ट काम चालू. प्यायची पाण्याची व्यवस्था, पोलीस प्रशासनाची व्यवस्था, योगीजींच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित कुंभमेळ्याचे कामकाज चालू आहे. इथं थांबतो आणि आपण अजून पुढचा प्रवास जो आहे प्रयागराजचा तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार जाऊ. लोक